मित्रांनो, आज आपण महा-टी-ई-टी, सी-टेट तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अलंकार या घटकावरील अतिशय महत्त्वपूर्ण 30 सराव प्रश्न बघणार आहोत. आणि या सराव प्रश्नाचा तुम्हाला येत्या परीक्षेसाठी नक्कीच फायदा होणार आहे. भाग 1 मध्ये आपण अलंकार म्हणजे काय, अलंकाराचे प्रकार आणि अलंकार ओळखण्याच्या सोप्या ट्रिक्ससुद्धा दिलेला आहे. भाग 1 चा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा, जेणेकरून तुम्हाला अलंकार ओळखणे खूप सोपे जाईल. चला तर आपण प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू चपल चरण अनिलगण निघाले. या ओळीमधील अलंकार ओळखा. वाचताना बघा, आपल्याला लक्षात येते की इथे ल आणि न या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे. या शब्दाची काय झालेली आहे? पुनरावृत्ती झालेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे अनुप्रास अलंकार. जेव्हा वारंवार अक्षराची पुनरावृत्ती होऊन एक प्रकारचा नाद निर्माण होतो, तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. प्रश्न क्रमांक 2. पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी. या वाक्यात कोणता अलंकार आहे? तर बघा, या वाक्यात कोणता अलंकार आहे? तर येथे लक्षपूर्वक बघा, प या अक्षराची काय झालेली आहे? पुनरावृत्ती झालेली आहे. तर जेव्हा एका अक्षराची जास्त पुनरावृत्ती होते, तर तेव्हा कोणता अलंकार होतो? बरोबर, अनुप्रास अलंकार. अनुप्रास हा अलंकार होतो. प्रश्न क्रमांक 3. श्रीकृष्ण अर्पणमस्तू. मला मिळालेले दान मी देवाला अर्पण करतो. कृष्णा या शब्दाचे 2 अर्थ निघत असल्यास कोणता अलंकार होतो? कोणता अलंकार होतो बघा? जेव्हा एकाच वाक्यात एक शब्द व 2 वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो, तेव्हा कोणता अलंकार होतो? आपण ट्रिक्स बघितले आहे. एकच शब्द 2 अर्थाने वापरला जातो, तर तेव्हा श्लेष हा अलंकार होतो. कोणता? श्लेष हा अलंकार होतो. सुमन सुबक आणि सुंदर आहे. या वाक्यात सुमनचे अर्थ मुलगी आणि फूल असे निघतात. हा कोणता अलंकार आहे? बघा, आत्ताच आपण बघितलं, एकाच शब्दाचे 2 अर्थ निघतात, तेव्हा कोणता अलंकार होतो? आणि इथे सुमन सुबक सुंदर आहे. सुमन सुबक आणि सुंदर आहे. आणि या वाक्यात सुमन चे अर्थ मुलगी आणि फूल असे निघतात, तर तेव्हा अभंग श्लेष अलंकार होतो. शब्दाचे तुकडे न करता अभंग ठेवता. अभंग म्हणजे तुकडे न करता अखंड जेव्हा 2 अर्थ निघतात, त्याला अभंग श्लेष अलंकार म्हणतात. सावळा ग रामचंद्र जणू काही अभ्र निळा. या ओळीत कोणता वाचक शब्द उत्प्रेक्षा अलंकार दर्शवतो? तो उत्प्रेक्षा अलंकाराचे आपण ट्रिक्स बघितल्या होत्या की जेव्हा वाक्यात जणू काही, जणू काय, गमे, वाटे असे शब्द येतात, तेव्हा आपण काय म्हणतो? त्याला उत्प्रेक्षा अलंकार म्हणतो. तर इथे जणू काही हे शब्द असल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे जणू काही आणि उत्प्रेक्षा अलंकाराचा हा प्रकार आहे. मुंबईची घरे महाबळेश्वराच्या ढगासारखी उंच आहेत. या वाक्यातील अलंकार सांगा.
तर बघा, मुंबईची घरे कोणासारखी? महाबळेश्वराच्या ढगांसारखी उंच आहेत. तेथे मुंबईच्या घराची तुलना कशाबरोबर केलेली? महाबळेश्वरांच्या ढगाशी केलेली आहे. आणि करण्यासाठी सारखी काय केलेली आहे? इथे शब्दाचा वापर केलेला आहे. म्हणजेच येथे कोणता अलंकार होणार? उपमा अलंकार आहे. म्हणजेच मुंबईच्या घरांना कशाची उपमा दिलेली आहे? महाबळेश्वरांच्या ढगाची उपमा दिलेली आहे. म्हणून येथे उपमा अलंकार होतो. तू माऊलीहून मायाळ, चंद्राहून शीतल, पानियाहून पातळ, कल्लोळ अमृताचा, यात कोणता अलंकार आहे? तर बघा, येथे उपमेय म्हणजेच परमेश्वर गुरु हे उपमानापेक्षा म्हणजे माऊली, चंद्र, पाणी, अमृत यापेक्षा श्रेष्ठ दाखवले आहे. आणि ज्या वेळेस श्रेष्ठता दाखवली जाते त्यावेळेला कोणता अलंकार होतो? व्यतिरेक अलंकार होतो. व्यतिरेक अलंकार होतो. आईसारखी आईच हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? आईसारखीच आई हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? जेव्हा उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही म्हणून ती स्वतःशीच केली जाते तेव्हा त्याला कोणता? अनन्वय अलंकार असे म्हणतात. म्हणजे ज्या वस्तूची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही, फक्त त्याच्यासारखी व्यक्ती तीच आहे, त्याच्यासारखी वस्तू तीच आहे, दुसरी कोणतीच नाही, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. हे हृदय नव्हे तानुले कोरडे काठोड, या ओळीतील अलंकार ओळखा. तर बघा, या ओळीतील आपल्याला अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. हृदय नव्हे म्हणजेच उपमेयचा निषेध करून ते लपवले आहे आणि ते उपमानच आहे असे ठामपणे सांगितले. आता बघा, हे हृदय नव्हे तानुले कोरडे काठोड. हृदयाला इथे काय ठेवलेलं आहे? नव्हे तर इथे हृदयाला लपून ठेवलेले आहे. तर त्याच्यामुळे कोणता अलंकार होतो? अपनहुती अलंकार होतो. आणि अपनहुती अलंकाराची एक सोपी ट्रिक सांगितली होती की या अलंकारामध्ये नकारार्थी वाक्य असतात. नकारार्थी वाक्य ओळीत दिला जातो आणि तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा नकारार्थी वाक्य येते तेव्हा अपनहुती अलंकार होतो. नव्हे या अक्षरावरून आपल्याला लक्षात येते की हा अपनहुती अलंकार आहे. प्रश्न क्रमांक 10. उठती वळे बहु कटाड लाट लाटी, फेसाळतात जल संभ्रम थोर लाटी, चरणाच्या शेवटी येणाऱ्या शब्दामुळे कोणता अलंकार होतो? तर बघा, वाक्य आपण ओळीच वाचल्या. इथे लाटी, इथे पण लाटी आले, थोर लाटी. तेथे चरणाच्या शेवटी लाटी आणि लाटी सारख्या उच्चाराचे शब्द आल्यामुळे येथे यमक अलंकार होतो. म्हणजे रायमिंग वर्ड्स येतात तेव्हा कवितेच्या चरणाच्या शेवटी, तेव्हा यमक अलंकार होतो. तुझे मुख म्हणजे जणू उमललेले कमळच, यात कोणता उपमेय आहे? यात कोणते उपमेय आहे? आपल्याला उपमेय ओळखायला लावलेले आहे. ज्या वस्तूला उपमा द्यायची आहे किंवा ज्याची वर्णन करायचे आहे त्याला काय म्हणतात? उपमेय म्हणतात. येथे मुख हे उपमेय आहे. बघा, मुख हे उपमेय आहे. तुझे मुख म्हणजे जणू
उमललेले कमळच. तर मुखाला कशाची उपमा दिलेली आहे? उमललेल्या कमळाची उपमा दिलेली आहे, म्हणून इथे उपमेय मुख आहे. वरील प्रश्नात तुझे मुख म्हणजे जणू उमललेले कमळच. कमळ काय आहे? आता मुख म्हणजे आपण बघितले की उपमेय, तर कमळ काय होईल? उपमान. कमळ काय होणार? उपमान होणार. ज्या प्रसिद्ध वस्तूची तुलना केली जाते त्याला काय म्हणतात? उपमान म्हणतात. येथे कमळ हे काही उपमान आहे. तुझे गाव म्हणजे मातीचा ढिगारा, यात कोणता अलंकार आहे? तुझे गाव म्हणजे मातीचा ढिगारा, यात कोणता अलंकार आहे? गाव आणि मातीचा ढिगारा यात साम्यवाचक शब्द न वापरता ते दोन्ही एकच म्हणजे अभेद दाखवलेले आहे. तर येथे रूपक अलंकार हा होतो. नदीच्या काठावरची झाडे लहान मुलासारखी नाचत होती. यात कोणता अलंकार आहे? बघा, यात कोणता अलंकार आहे? तर बघा, नदीच्या काठावरची झाडे. तर झाडे हा काय आहे? सजीव पण ती निर्जीव वस्तू आहे. ती बोलते, चालते का? नाही. आणि लहान मुलासारखी नाचत होती. आपल्याला इथे काय सांगितले? लहान मुलासारखी नाचत होती. म्हणजे झाडे ही निर्जीव अचेतन वस्तू मानवाप्रमाणे नाचण्याची क्रिया करत आहे असे दाखवलेले आहे. आणि त्यामुळे कोणता अलंकार येथे होतो? चेतना गुणोत्ती अलंकार. चेतना गुणोत्ती अलंकाराची ट्रिक्स आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे की निर्जीव वस्तूची तुलना ही माणसाप्रमाणे चालणे, बोलणे, नाचणे अशा प्रकारे केली जाते, तेव्हा तो अलंकार चेतना गुणोत्ती अलंकार होतो. तारे भरले आभाळ जणू काही रात्रीचे सुंदर वसरच, यातील अलंकार ओळखा. यातील अलंकार ओळखा. आता बघा, तारे भरले आभाळ जणू काही रात्रीचे सुंदर वसरच. तर जणू काही हा शब्द या काल्पनिक दर्शक शब्दाचा वापर केल्यामुळे हा कोणता अलंकार होतो? उत्प्रेक्षा अलंकार होतो. रामाने एका बाणाने समुद्राचे पाणी आटविले, यात कोणता अलंकार होतो? रामाने एका बाणाने समुद्राचे पाणी आटवले. म्हणजे एका बाणानेच समुद्राचे पाणी रामाने आटवले. तर ही अशक्य गोष्ट आहे आणि ती फुगवून सांगितली असल्यामुळे येथे कोणता अलंकार होणार? बरोबर, अतिशयोक्ती अलंकार होणार. जेव्हा एखादी जड वस्तू किंवा गोष्ट बडून चढून किंवा फुगवून सांगितली जाते, तेव्हा तेथे कोणता अलंकार होतो? अतिशयोक्ती अलंकार होतो. पुढील प्रश्न. चंदन साठवले तरी सुगंध सुटत नाही, सज्जन कितीही संकटात असला तरी मार्ग सोडत नाही, हा कोणता अलंकार आहे? इथं सोडत पाहिजे होता. चंदन साठवले तरी सुगंध सोडत नाही. इथे ड हवा, तर इथे ड हवा. सोडत नाही. सज्जन कितीही संकटात असला तरी मार्ग सोडत नाही. तर बघा, इथं सज्जन माणसाचा स्वभाव पटवून देण्यासाठी चंदनाचा प्रसिद्ध दाखला म्हणजे उदाहरण दिला आहे. आणि त्याच्यामुळे इथे अलंकार होणार दृष्टांत अलंकार होणार. दृष्टांत अलंकार होणार. सशाच्या मागे लागलेला कुत्रा, गतीमुळे वाघ भासला, यात कोणता अलंकार आहे? बघा, सशाच्या मागे
लागलेला कुत्रा गतीमुळे वाघ भासला. यात कोणता अलंकार आहे? जेव्हा उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा पूर्ण भ्रम होतो तेव्हा भ्रांतिमान अलंकार होतो. कोणता? भ्रांतिमान अलंकार होतो. हा दोरखंड आहे की साप आहे या वाक्यातील अलंकार कोणता? तर बघा, हा दोरखंड आहे की साप या वाक्यातील अलंकार. मनामध्ये संशय किंवा डाऊट शेवटपर्यंत कायम राहतो की नक्की ती वस्तू काय आहे, म्हणून हा ससंदेह अलंकार आहे. ज्या वाक्यात डाऊट असतो की ही वस्तू खरंच तीच आहे की नाही, यात त्याला फरक कळत नाही, डाऊट असतो, तेव्हा तो अलंकार कोणता होणार? ससंदेह अलंकार होणार. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली, ही परिस्थिती सुचवणारा अलंकार कोणता असू शकतो? जेव्हा दुसऱ्या गोष्टीच्या माध्यमातून प्रत्यक्ष टोमणा किंवा बोध दिला जातो त्याला आपण कोणता अलंकार म्हणतो? अनन्ययुक्ती अलंकार म्हणतो. तडिता घात झाला तरी पर्वत हलला नाही या विधानात सामान्य सिद्धांताचा आधार घेतल्यास तो कोणता अलंकार होईल? कोणता अलंकार होईल? विशेष उदाहरणावरून जेव्हा सामान्य सिद्धांत किंवा नियम मांडला जातो तेव्हा अर्थांतरन्यास अलंकार होतो. अर्थांतरन्यास अलंकार होतो. गणपतराव नेहमी विडी पितात या साध्या स्वाभाविक वर्णनात कोणता अलंकार आहे? कोणत्याही प्राण्याची किंवा माणसाची मूळ स्थिती किंवा सवय जशीच्या तशी हुबेहूब वर्णन करणे म्हणजे कोणता अलंकार? स्वभावोक्ती अलंकार होय. गणपतराव नेहमी विडी पितात म्हणजे त्याची जी सवय आहे ती हुबेहूब इथे वर्णन केलेली आहे, त्याच्यामुळे स्वभावाचे वर्णन या वाक्यात आपल्याला स्पष्ट दिसते, त्याच्यामुळे हा स्वभावोक्ती अलंकार आहे. अलंकाराचे मुख्य 2 प्रकार कोणते? कोण सांगणार आता याचे उत्तर? ज्याने भाग पहिला अलंकाराचा बघितला असेल, अलंकार ओळखण्याच्या सोप्या ट्रिक्स, त्याला हा व्हिडिओतल्या 30 पैकी 30 गुण मिळू शकतात. एवढा महत्त्वपूर्ण आहे. तर या प्रश्नाचे उत्तर काय असू शकते? अलंकाराचे मुख्य प्रकार किती आहे? 2. आणि ते कोणते आहे? बरोबर, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार हे 2 मुख्य अलंकाराचे प्रकार आहेत. खालीलपैकी कोणता अलंकार शब्द अलंकार नाही? खालीलपैकी कोणता अलंकार हा शब्द अलंकार नाही? तर उपमा हा शब्द अलंकार नाही. नाहीतर शब्द अलंकाराचे अनुप्रास, यमक, श्लेष हे शब्द अलंकाराचे प्रकार आहे. उपमा हा अर्थ अलंकाराच्या प्रकारातला एक आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे या ओळीत कोणता नाद किंवा अलंकार छटा आहे? बघा, इथे कवितेच्या चरणाच्या शेवटी देत जावे, घेत जावे एक नाद तयार झालेला आहे, तेव्हा कोणता अलंकार होतो? यमक अलंकार होतो. सूर्य मावळला या साध्या वाक्याचे वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळे अर्थ निघतात. हा गुणधर्म कोणत्या अलंकाराच्या जवळचा आहे? श्लेष अलंकार शब्द एकच असला तरी अर्थाची चमत्कृती विविध अर्थाने निघू शकते, तेव्हा कोणता अलंकार होतो? श्लेष अलंकार होतो. एकच शब्दाचे 2 किंवा अधिक अर्थ निघतात तेव्हा तेथे श्लेष अलंकार होतो. हे वदन नव्हे चंद्रमाच आहे या वाक्यातील अलंकार कोणते? हे वदन नव्हे चंद्रमाच आहे. तर या
अलंकाराचा प्रकार कोणता आहे? वदन नव्हे हा नकारार्थी शब्द वापरून चेहऱ्याचा निषेध केला आहे आणि तो चंद्रच आहे असे मानले जाते, तेव्हा अपनहुती अलंकार होतो. लक्षात ठेवा, नव्हे हा शब्द असल्यामुळे नकारार्थी शब्दांचा उपयोग ज्या ओळीत केला जातो तेव्हा लक्षात घ्यायचं आहे की अपनहुती अलंकार आहे. आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे, या ओळीत गत या शब्दाचा शब्द काय दर्शवतो? गत हा शब्द आपल्याला काय दर्शवतो? गत म्हणजे सारखी हा शब्द उपमा अलंकारात तुलना दाखवण्यासाठी वापरला जाणारा वाचक शब्द आहे. त्यामुळे येथे साम्यवाचक शब्द होणार. कोणता? साम्यवाचक शब्द होणार. झाले बहु होतील बहु आहेत बहु, परंतु या सम हा या ओळीत कोणता अलंकार आहे? बघा कोणता अलंकार आहे? येथे उपमेयाची तुलना केवळ त्याच्याशीच होऊ शकते. या सम हा म्हणून हा अनन्वय अलंकार आहे. त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही, तो एकच आहे, तर तेव्हा अनन्वय अलंकार हा होतो. दगड ढाय ढाय रडला, या वाक्यात निर्जीव गोष्टीवर सजीवतेचा आरोप केला आहे, तर हा कोणता अलंकार आहे? कोणता अलंकार आहे हा? दगड कधीच रडत नाही. निर्जीव वस्तू कधी रडते का? पण येथे त्याला माणसासारखे रडताना दाखवले आहे, म्हणून हा कोणता अलंकार होणार? चेतना गुणोक्ती अलंकार होणार. तर बघा, अशा प्रकारे आज आपण अलंकारवरील 30 सराव प्रश्न बघितले आणि या सराव प्रश्नाचा तुम्हाला येत्या परीक्षेसाठी नक्कीच फायदा होणार आहे. त्यासाठी तुम्ही भाग 1चा अलंकार म्हणजे काय, अलंकार ओळखण्याच्या सोप्या ट्रिक्सचा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला कोणताही अलंकाराचा प्रश्न आला तरी तो तुम्हाला बघता क्षणीच ओळखता येईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.